नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय इंग्रजी यामधील आपण कॅपिटलायझेशन, कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, ॲपॉस्ट्रॉफी आणि एक्सक्लेमेशन मार्क यामधील स्वाध्याय सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण त्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाने सोडवून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच फायदा होईल। चला तर मग सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता बघा, या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला कॅपिटल अक्षरांचा वाक्यात कोठे व कोणत्या वेळी उपयोग करतात ते आपल्याला इथे सांगायचं असतं आणि कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, ॲपॉस्ट्रॉफी आणि एक्सक्लेमेशन मार्क ही चिन्हे वाक्यात केव्हा वापरतात ते सांगायचं असतं। चला तर मग आपण स्वाध्याय बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल। बघा, या प्रश्न प्रकारामध्ये एकूण 26 प्रश्न आहेत। यातले 13 प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेले आहेत। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आज आपण पुढचे प्रश्न सोडवून घेणार आहोत। बघा, इथे 14वा प्रश्न आहे, सिलेक्ट फ्रॉम द ऑप्शन द पंक्च्युएशन मार्क इन द गिवन सेंटेन्स। पुढील वाक्यातील विरामचिन्हाचे नाव दिलेल्या पर्यायातून निवडायचे आहे। राम, सीता अँड लक्ष्मण रिटर्न टू अयोध्या। आता बघा, इथे कोणते चिन्ह दिलेले आहेत तर बघा, इथे कॉमा आहे आणि फुल स्टॉप आहे, पण बघा क्वेश्चन मार्क आहे का? नाही आहे। कॉमा आहे, एक्सक्लेमेशन उद्गारवाचक आहे का? नाही। ॲपॉस्ट्रॉफी आहे का? नाही आहे। मग या वाक्यामध्ये कॉमा आणि फुल स्टॉप आहे, मग इथे कॉमा आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कॉमा। कॉमा या पद्धतीनं, ॲपॉस्ट्रॉफी या पद्धतीनं, क्वेश्चन मार्क हा असा आणि एक्सक्लेमेशन मार्क असा। पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स शोविंग प्रॉपर पोझिशन ऑफ कॉमा। अल्पविराम दर्शवणारे योग्य वाक्य निवडायचे। बघा, वाक्य आपण वाचूया। आता इथे सगळीकडे सेमच वाक्य दिले, पण आपल्याला योग्य वाक्य निवडायचं, म्हणजे अल्पविराम दाखवणारं। मग बघा, इथे मास्टर मास्टर हॅव पीटी ऑन मी। बघा, इथे पोज घेतले, थांबले, हाक मारल्यावर थांबले, म्हणून इथे कॉमा, इथे पण कॉमा, हॅव पीटी ऑन मी म्हणजे तुम्ही किती माझ्यावर दया करता किंवा असं, आणि वाक्य पूर्ण झाले म्हणून मी इथे पूर्ण विराम। मग इथे योग्य वाक्य आहे विरामचिन्हांचं पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया, विच वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स विल बिगिन विथ द कॅपिटल लेटर। आता बघा, पुढील वाक्यामध्ये कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरू होईल? दिल्ली इज अ बिग सिटी। दिल्ली हे मोठे शहर आहे, मग दिल्ली हे काय आहे? शहराचं नाव आहे। मग हा दिल्ली हे कसं पाहिजे? कॅपिटल पाहिजे, म्हणजे दिल्लीमधला डी हा कॅपिटल पाहिजे, म्हणून मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दिल्ली। पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट यूज ऑफ ॲपॉस्ट्रॉफी फ्रॉम द ऑप्शन। पर्यायातून ॲपॉस्ट्रॉफीचा योग्य उपयोग निवडायचा। बघा, आता आपल्याला माहिती आहे लेट्स हा असा नाही लिहित आहे, असा पण नाही आणि लेटस पण नाही। लेटसच आपण ॲपॉस्ट्रॉफी टाकून असं लिहितं, म्हणजे लेट्स गो टू द पार्टी, चला पार्टीला जाऊया। मग इथे येणार आहे पर्याय क्रमांक 3, हे आपले योग्य उत्तर आहे। बघा, इन्स्ट्रक्शन दिलेले आहे फॉर क्वेश्चन 18 टू क्वेश्चन 21 साठी। रीड द कन्व्हर्सेशन अँड आन्सर द क्वेश्चन। आपल्याला संवाद वाचायचे आहे आणि प्रश्नांची उत्तरं सांगायची आहेत। ए से हाऊ आर यू म्हणजे तू कसा आहेस? बी आय एम नॉट वेल, आय हॅव फेवर मला बरं वाटत नाही आहे, मला ताप आहे। ए से डिड यू व्हिजिट अ डॉक्टर, तू डॉक्टरना भेटलास का? बी नो आय डिडंट, नाही। ए से टेक केअर, रेस्ट इनफ, काळजी घे आणि पुरेशी विश्रांती घे। बघा, हा छोटासा संवाद दिला आहे। आता आपण क्वेश्चन बघूया, हाऊ मेनी एक्सक्लेमेशन मार्क्स आर देअर इन द कन्व्हर्सेशन। आता या संवादामध्ये किती उद्गारवाचक चिन्ह आहेत? एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे ही चिन्ह किती आलेत तर बघा, फक्त इथे एकच आले,
मग 1 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. हाऊ मेनी ॲपॉस्ट्रॉफी साइन आर यूज्ड इन द कन्व्हर्सेशन. आता या संवादामध्ये ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे असे साइन आलेले किती वेळा आले असं विचारले. मग बघा आय एमच्या इथे 1 आलेला आहे आणि डिडनच्या इथे 1 आलेले, म्हणजे हा 1 आणि हा 2. असं किती वेळा आले? तर 2 वेळा आले. मग 2 कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. हाऊ मेनी फुल स्टॉप आर देअर इन द कन्व्हर्सेशन. बघा त्याच उत्तरामध्ये फुल स्टॉप किती वेळ आले? आय एम नॉट वेल नंतर एक फुल स्टॉप आहे, आय हॅव फेवरच्या नंतर एक फुल स्टॉप आहे आणि नो आय डिडंट तिथे एक फुल स्टॉप आहे आणि रेस्ट इनफ तिथे एक फुल स्टॉप आहे. म्हणजे असे एकूण 4 फुल स्टॉप आलेले आहेत. मग 4 अंक कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. हाऊ मेनी क्वेश्चन मार्क्स आर देअर इन द कन्व्हर्सेशन. आता उदाहरणामध्ये क्वेश्चन मार्क्स किती वेळ आलेत? मग बघा हाऊ आर यू म्हणजे तू कसा आहेस तिथे एक क्वेश्चन मार्क आहे. डिड यू व्हिजिट अ डॉक्टर तू डॉक्टरांना भेटलास का तिथे एक क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे असे 2 वेळा क्वेश्चन मार्क्स आलेले आहेत. मग 2 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. रीड द वर्ड्स इन द फॉलोइंग डायग्राम, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स. आता बघा इथे आपल्याला शब्द माहिती आहे. हुर्रे आपण खेळताना हुर्रे म्हणतोय की ना. ओ ब्रेवो वाव. मग या सगळ्यांसाठी कोणतं साईन वापरतो आपण? एक्सक्लेमेशन मार्क. म्हणून आपल्या या क्वेश्चनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्स, चूज वन करेक्ट ऑप्शन विच हॅज प्रॉपर पोझिशन ऑफ अ कॉमा. आता बघा आपल्याला सेंटेन्स दिले, सगळीकडे सेम वाक्य आहेत, फक्त आपल्याला काय करायचं आहे? कॉमा कुठे योग्य ठिकाणी वापरले ते आपल्याला सांगायचं आहे. मग बघा. इफ वी गो डीप डाऊन इन द ओशियन देअर इज नो सनलाईट. मग बघा सगळीकडे तेच वाक्य आहे, पण इथे बघा इथे थोडंसं बघा. इफ वी गो डीप डाऊन इन द ओशियन म्हणजे जर आपण समुद्रात खोलवर गेलो तर तिथे सूर्यप्रकाश नसतो. मग इथे आपण थोडंसं थांबतो म्हणून इथे काय दिलं आहे? कॉमा टाकला आहे. आणि इथे वाक्य पूर्ण झालं म्हणून इथे फुल स्टॉप. मग इथे योग्य सेंटेन्स आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे. सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स दॅट इज मेन्शन्ड इन द सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे ते निवडायचं आहे. आता बघा. वेल डन रहीम, वेल डन रहीम. मग याच्यामध्ये कोणतं चिन्ह वापरले तर हे कोणतं साईन आहे? तर एक्सक्लेमेशन मार्क आहे. कारण आपल्याला माहिती आहे क्वेश्चन मार्क क्वेश्चन विचारल्यावर असतो, कॉमा पोज घेताना थांबलो तर असतं, किंवा एकाच गटातील वस्तू किंवा व्यक्तींची नावं सांगताना कॉमा देतो. फुल स्टॉप सेंटेन्स पूर्ण झाल्यावर आणि हे एक्सक्लेमेशन मार्क. मग आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स शोविंग करेक्ट पोझिशन ऑफ अ कॉमा. पुढील वाक्यातील स्वल्पविराम योग्य ठिकाणी वापरलेले वाक्य निवडायचं आहे. मग बघा इथे आय ऑर्डर्ड पोटॅटो शुगर एग्स अँड कॉफी. म्हणजे मी कशाची ऑर्डर दिली आहे? तर बघा मी बटाटे, साखर, अंडी आणि कॉफी मागवली आहे. मग इथे हे पदार्थांची नावे आहेत किंवा वस्तूंची नावं म्हणूया आपण. म्हणून मग तिथे काय केलं आहे? कॉमा दिलं आहे आणि वाक्य पूर्ण झाल्यावर फुल स्टॉप. मग इथे योग्य प्रकारे दिलेलं आहे म्हणून आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे. चूज द सेंटेन्स विच हॅज करेक्ट पंक्च्युएशन मार्क. बघा योग्य विरामचिन्ह असलेलं वाक्य आपल्याला निवडायचं आहे. मग बघा. ओ नो व्हॉट शाल आय डू नाऊ. याचा अर्थ काय होतं? ओ नो अरे नाही, है की नाही? उद्गारचिन्ह बरोबर आहे. व्हॉट शाल आय डू नाऊ मी आता काय करावे किंवा आता मी काय करू असं. मग इथे योग्य प्रश्न विचारलाय म्हणून इथे क्वेश्चन मार्क. मग इथे आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये कॅपिटलायझेशन, कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, ॲपॉस्ट्रॉफी आणि एक्सक्लेमेशन मार्क यावरील एक्सरसाइज स्पष्टीकरण असे सोडवून घेतलेलं आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा
आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.